नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत करतो तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजचा हा जो व्हिडिओ आहे हा प्रत्येक बी एड आणि TET टेट पास उमेदवारांसाठी खूप मोठा आहे आणि आनंदाची बातमी घेऊन आलेला आहे. कारण आज आपण बोलणार आहोत त्या अपडेटबद्दल ज्यांची हजारो उमेदवार आतुरतेने वाट पाहत होते. पवित्र पोर्टल 2026 मार्फत होणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये आता एक मोठा बदल होण्याची शक्यता झाली आहे आणि तो बदल म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यू सिलेक्शन. म्हणजेच इंटरव्ह्यूचा ताण नाही, कुठलाही एक्स्ट्रा राऊंड नाही आणि मेरिटच्या आधारावर थेट सिलेक्शन होण्याची शक्यता. आता हे बातमी ऐकल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला असेल, आपण त्या उमेदवारांमध्ये आहोत का? आपलं सिलेक्शन होऊ शकतं का? खरंच इंटरव्ह्यू बंद होणार आहे का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सरकार नेमका कोणता निर्णय घेणार आहे? मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे. कोणत्या उमेदवारांना सर्वात जास्त फायदा होऊ शकतो, सिलेक्शन प्रोसेस कशी होऊ शकते, मेरिट कसं तयार होऊ शकतं आणि तुम्ही आजपासून कोणत्या गोष्टी तयार ठेवायला हव्यात. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, शिक्षक भरतीची ही संधी प्रत्येकासाठी खूप महत्त्वाची आहे. मित्रांनो, अनेक उमेदवार गेल्या कित्येक वर्षांपासून या भरतीची वाट बघत होते. कुणी टेटसाठी मेहनत घेतली, कुणी TET क्लिअर केली, तर कोणी डॉक्युमेंट कंप्लीट करण्यासाठी दिवस रात्र धावपळ केली. आणि आता जर खरंच विदाऊट इंटरव्ह्यू सिलेक्शन झालं तर हजारो उमेदवारांचं शिक्षक होण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण कोणतीही फेक न्यूज नाही तर लॉजिकल आणि ॲक्च्युअल इन्फॉर्मेशन समजून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला अशी एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे जी कदाचित तुमच्या सिलेक्शनसाठी खूप उपयोगी पडू शकते. तर चला मित्रांनो, वेळ न घालवता सुरू करूया आजच्या महत्त्वाच्या अपडेटकडे. पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, आता आपण बोलणार आहोत त्या सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यावर ज्याची सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा सुरू आहे आणि ती म्हणजे पवित्र पोर्टल 2026 शिक्षक भरतीबद्दलची सर्वात मोठी अपडेट. मित्रांनो, गेल्या अनेक महिन्यांपासून हजारो उमेदवार एका प्रश्नाचं उत्तर शोधत आहेत. भरती नेमकी कधी होणार, सिलेक्शन प्रोसेस कशी असणार, इंटरव्ह्यू होणार का आणि सर्वात महत्त्वाचं, यावेळेस मेरिटला किती महत्त्व मिळणार. कारण प्रत्येक उमेदवाराचं एकच स्वप्न आहे, सरकारी शिक्षक होण्याचं स्वप्न. आणि आता सर्वांचं लक्ष एकीचकडे आहे, पवित्र पोर्टल 2026च्या भरतीकडे. तर मित्रांनो, सध्या जी माहिती आणि चर्चा समोर येत आहे त्यानुसार यावेळेस भरती प्रक्रिया अधिक ट्रान्सपरंट आणि फास्ट करण्यावर भर दिला जाऊ शकतो. कारण मागच्या काही भरती प्रक्रियांमध्ये उमेदवारांना खूप वेटिंग करावी लागली, काही ठिकाणी प्रोसेस खूप स्लो झाली, तर काही उमेदवारांनी सिलेक्शन सिस्टीमवर प्रश्न देखील उपस्थित केले होते. आणि याच कारणामुळे आता मेरिट बेस्ड सिलेक्शनला जास्त प्राधान्य दिलं जाऊ शकतं अशी चर्चा सुरू आहे. म्हणजेच TET स्कोअर, टेट मार्क्स, ॲकॅडमिक परफॉर्मन्स, पवित्र प्रोफाईल मेरिट आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या गोष्टींना सर्वात जास्त महत्त्व दिलं जाऊ शकतं. आता येथेच सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर येते, कारण अनेक रिपोर्ट्स आणि चर्चांनुसार यावेळेस इंटरव्ह्यू प्रोसेस कमी होऊ शकते किंवा काही पदांसाठी विदाऊट इंटरव्ह्यू डायरेक्ट सिलेक्शनची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे. हो मित्रांनो, ही बातमी हजारो उमेदवारांसाठी खूप मोठा दिलासा ठरू शकते. कारण इंटरव्ह्यू म्हटलं की अनेक विद्यार्थ्यांमध्ये टेन्शन निर्माण होतं, कॉन्फिडन्स कमी होतो आणि कधी चांगला मेरिट असूनही सिलेक्शन थांबू शकतं. पण जर खरंच मेरिटवर डायरेक्ट सिलेक्शन झालं तर मेहनत घेणाऱ्या आणि मार्क्स चांगले असणाऱ्या उमेदवारांना मोठा फायदा मिळू शकतो. विशेष म्हणजे ज्यांनी TET, टेटमध्ये चांगले मार्क्स मिळवले आहेत, त्यांची ॲकॅडमिक पर्सेंटेज स्ट्रॉंग आहे आणि ज्यांनी पवित्र पोर्टल प्रोफाईल व्यवस्थित कंप्लीट केली आहे, अशा उमेदवारांची सिलेक्शनची शक्यता खूप वाढू शकते. पण मित्रांनो, अंतिम निर्णय आणि ॲक्च्युअल प्रोसेस ही ऑफिशियल GR आणि ऑफिशियल नोटिफिकेशनमध्ये स्पष्ट होणार आहे. म्हणून प्रत्येक उमेदवाराने आतापासून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, आपले डॉक्युमेंट्स रेडी ठेवा, पवित्र प्रोफाईल पुन्हा चेक करा, मेरिट इम्प्रूव्ह करण्यावर फोकस ठेवा आणि ऑफिशियल अपडेट्स नियमित पाहत राहा. कारण मित्रांनो, ही भरती अनेकांच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरू शकते आणि कदाचित पुढचा सिलेक्टेड शिक्षक तुम्हीही असू शकता. आता मित्रांनो, सगळ्यात मोठा आणि प्रत्येक उमेदवाराच्या मनात फिरणारा प्रश्न म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यू सिलेक्शन म्हणजे नेमकं काय, कसं होणार आहे. कारण सध्या सोशल मीडियावर, यूट्यूबवर आणि व्हॉट्सॲप ग्रुप्समध्ये हा शब्द खूप जोरात व्हायरल होत आहे. कोणी म्हणतं इंटरव्ह्यू पडणं बंद होणार, कोणी म्हणतं डायरेक्ट जॉईनिंग मिळणार, तर काही जण म्हणतात की फक्त मेरिटवर सिलेक्शन होईल. पण मित्रांनो, या सगळ्या गोष्टींचा खरा अर्थ नेमकं काय आहे हे समजून घेणे खूप महत्त्वाचं आहे. तर अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर विदाऊट इंटरव्ह्यू सिलेक्शन म्हणजे उमेदवारांची निवड ही मुख्यतः
त्यांच्या मेरिटवर आधारित होऊ शकते. म्हणजेच एक्झाम परफॉर्मन्स, TET आणि टेट मार्क्स, ॲकॅडमिक स्कोअर आणि डॉक्युमेंट्स यांच्या आधारावर सिलेक्शन होण्याची शक्यता, म्हणजेच इंटरव्ह्यू राऊंडमुळे होणारा एक्स्ट्रा प्रेशर कमी होऊ शकतो. आता यावरून अनेक विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न आला असेल, इंटरव्ह्यू नसेल तर मग सिलेक्शन कसं होणार? तर मित्रांनो, सिलेक्शन प्रोसेसमध्ये काही गोष्टी सर्वात महत्त्वाच्या ठरू शकतात. तुम्ही TET क्वालिफाय आहे का? टेटमध्ये तुम्हाला किती मार्क्स मिळाले आहेत? DED किंवा BEDची पर्सेंटेज किती आहे? कॅटेगरी रिझर्वेशन योग्य आहे का? आणि पवित्र पोर्टल प्रोफाईल पूर्णपणे करेक्ट आहे का? म्हणजेच ज्यांचा मेरिट स्ट्रॉंग असेल त्यांची सिलेक्शनची शक्यता जास्त वाढू शकते. आणि खरं सांगायचं झालं तर मित्रांनो, अनेक विद्यार्थ्यांसाठी ही गोष्ट खूप मोठा रिलीफ ठरू शकते. कारण इंटरव्ह्यू म्हटलं की अनेक उमेदवार मेंटली प्रेशरमध्ये जातात. कधी कॉन्फिडन्स कमी होतो, कधी कम्युनिकेशनमुळे मार्क्स कमी होतात आणि कधी मेरिट चांगला असूनही फायनल सिलेक्शन हातातून निघून जातो. पण जर मेरिट बेस्ड डायरेक्ट सिलेक्शन झालं तर मेहनत घेणाऱ्या आणि एक्झाममध्ये चांगली परफॉर्मन्स करणाऱ्या उमेदवारांना थेट फायदा मिळू शकतो. आता परत इथे एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे मित्रांनो, विदाऊट इंटरव्ह्यू म्हणजे विदाऊट व्हेरिफिकेशन अजिबात नाही. हे लक्षात ठेवा. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हा प्रोसेस खूप महत्त्वाचा राहणार आहे. जर तुमच्या डॉक्युमेंट्समध्ये मिस्टेक असेल, सर्टिफिकेट एक्सपायर्ड असेल किंवा प्रोफाईलमध्ये चुकीची माहिती असेल तर मेरिट चांगला असूनही प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणूनच प्रत्येक उमेदवाराने आतापासून काही गोष्टी सिरियसली घ्यायला हव्यात. जसे की सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स रेडी ठेवा, कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिनल ईआर चेक करा, पवित्र प्रोफाईल पुन्हा व्हेरीफाय करा, ॲकॅडमिक डिटेल्स बरोबर आहेत का ते पहा आणि TET आणि टेट मार्क्स योग्य अपडेट झाले आहेत का ते कन्फर्म करा. कारण मित्रांनो, आता कॉम्पिटिशन फक्त इंटरव्ह्यूमध्ये नाही तर मेरिटमध्ये असणार आहे आणि एक मार्क्ससुद्धा फायनल सिलेक्शनमध्ये खूप मोठा फरक करू शकतो. म्हणून ज्यांनी आतापासून तयारी स्ट्रॉंग ठेवली आहे, ज्यांचा मेरिट चांगला आहे, ज्यांची डॉक्युमेंट्स परफेक्ट आहेत, अशा उमेदवारांसाठी ही खरोखरच आनंदाची बातमी ठरू शकते. पण पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो, फायनल सिलेक्शन प्रोसेस आणि ॲक्च्युअल रूल्स या ऑफिशियल नोटिफिकेशन असं आल्यानंतरच पूर्णपणे क्लिअर होतील. म्हणून फेक न्यूजवर विश्वास ठेवू नका आणि फक्त ऑफिशियल अपडेट्सवरच लक्ष ठेवा. कारण पुढचं सिलेक्टेड शिक्षक कदाचित तुम्ही होऊ शकता. आता मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा आणि प्रत्येक उमेदवाराला उत्सुकता असलेला प्रश्न म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यू सिलेक्शन झालं तर सर्वात जास्त फायदा नेमका कोणत्या उमेदवारांना होणार? कारण प्रत्येकजण सध्या स्वतःचं मेरिट चेक करत आहे, कोणी TET स्कोअर पाहत आहे, कोणी टेट मार्क्स कम्पेअर करत आहे, तर अनेक उमेदवार डिस्ट्रिक्ट वाईज अंदाज लावत आहे. पण मित्रांनो, जर सिलेक्शन खरंच मेरिट बेस्ड आणि विदाऊट इंटरव्ह्यू पद्धतीने झालं तर काही उमेदवारांना याचा खूप मोठा फायदा मिळू शकतो. सर्वात पहिल्यांदा फायदा होऊ शकतो त्या उमेदवारांना ज्यांचे TET क्लिअर आणि टेट मार्क्स स्ट्रॉंग आहेत. कारण इंटरव्ह्यू नसेल तर डायरेक्ट मेरिटला जास्त महत्त्व मिळू शकतं. म्हणजे ज्यांनी एक्झामसाठी खरोखर मेहनत घेतली, रात्रंदिवस अभ्यास केला, मॉक टेस्ट सोडवले आणि चांगले मार्क्स मिळवले, अशा उमेदवारांसाठी ही खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी ठरू शकते. त्याचबरोबर ॲकॅडमिक पर्सेंटेज चांगली असणाऱ्या उमेदवारांना देखील फायदा मिळू शकतो. कारण अनेक वेळा फायनल मेरिट तयार करताना ॲकॅडमिक मार्क्सला देखील महत्त्व दिलं जातं. म्हणून DED, BED किंवा ग्रॅज्युएशनमध्ये स्ट्रॉंग पर्सेंटेज असणारे उमेदवार मेरिटमध्ये जाऊ शकतात. आता इथेच आणखी एक महत्त्वाची गोष्ट येते मित्रांनो, ज्यांनी पवित्र पोर्टल प्रोफाईल अगदी व्यवस्थित भरली अशा उमेदवारांना देखील मोठा फायदा होऊ शकतो. कारण प्रोफाईलमध्ये छोटीशी मिस्टेकसुद्धा फ्युचरमध्ये प्रॉब्लेम निर्माण करू शकते. फॉर एक्झाम्पल, चुकीची कॅटेगरी, चुकीचे मार्क्स, चुकीची डॉक्युमेंट्स अपलोड, इनकम्प्लीट प्रोफाईल या गोष्टींमुळे काही वेळा उमेदवारांची प्रोसेस होल्ड होऊ शकते. म्हणून ज्यांनी प्रोफाईल कंप्लीट आणि एरर फ्री ठेवली आहे त्यांची सिलेक्शनची चान्स नक्की वाढू शकते. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा फायदा होऊ शकतो त्या उमेदवारांना ज्यांचे सर्व डॉक्युमेंट्स रेडी आहेत. कारण अनेक वेळा मेरिट चांगला असूनही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये प्रॉब्लेम येतात. कोणाचा कास्ट व्हॅलिडिटी पेंडिंग असतो, कोणाचा नॉन क्रिमिनल ईआर एक्सपायर्ड असतो, तर कोणाकडे प्रॉपर सर्टिफिकेट नसतात आणि अशा छोट्या चुका फायनल सिलेक्शनमध्ये मोठा अडथळा ठरू शकतात. म्हणून ज्यांनी आतापासून डॉक्युमेंट कंप्लीट ठेवले आहेत त्यांच्यासाठी ही प्रोसेस खूप स्मूथ होऊ शकते. आता काही उमेदवार असा विचार करत असतील, माझे मार्क्स तर ॲव्हरेज आहेत, मग माझं काय? तर मित्रांनो, अजिबात निराश होऊ नका. कारण प्रत्येक डिस्ट्रिक्टचा कट ऑफ वेगळा असू शकतो, कॅटेगरीनुसार मेरिट बदलू शकतो आणि वेटिंग लिस्टमधूनही सिलेक्शनची संधी मिळू शकते. म्हणून शेवटपर्यंत होप सोडायची नाही. पण एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे मित्रांनो, जर विदाऊट इंटरव्ह्यू मेरिट बेस्ड सिलेक्शन झालं तर मेहनत घेणाऱ्या, मार्क्स चांगले मिळवणाऱ्या आणि डॉक्युमेंट्स परफेक्ट ठेवणाऱ्या उमेदवारांना सर्वात मोठा फायदा होऊ शकतो. आणि कदाचित आज हा व्हिडिओ पाहणाऱ्या अनेक उमेदवारांपैकी पुढचं सिलेक्टेड शिक्षक तुम्हीही असू शकता.
आता मित्रांनो, या व्हिडिओमधला सर्वात महत्त्वाचा भाग आणि हा भाग खास त्या प्रत्येक उमेदवारासाठी आहे जे गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षक होण्याचं स्वप्न पाहत आहे, जे दिवसरात्र मेहनत करत आहे पण अजूनही सिलेक्शनबद्दल टेन्शनमध्ये आहे. मित्रांनो, सर्वप्रथम एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुमची मेहनत कधीच वाया जात नाही. आज नाही तर उद्या, उद्या नाही तर थोड्या दिवसांनी, पण मेहनतीचं फळ नक्की मिळतं. कारण शिक्षक भरतीचा हा प्रवास सोपा नाही. कोणी आर्थिक अडचणींमध्ये अभ्यास करतोय, कोणी फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी सांभाळून प्रिपरेशन करतोय, तर अनेक उमेदवार बरेच इयर्सपासून फक्त एका संधीची वाट पाहत आहेत. आणि म्हणूनच मित्रांनो, जर आज तुमचं मेरिट कमी वाटत असेल, तर तुमचं नाव लगेच सिलेक्शन लिस्टमध्ये दिसत नसेल, तर अजिबात हार मानू नका. कारण सिलेक्शन प्रोसेसमध्ये खूप गोष्टी बदलतात. डिस्ट्रिक्ट वाईज कट ऑफ बदलतो, कॅटेगरी वाईज मेरिट बदलते, वेटिंग लिस्ट लागते, ॲडिशनल लिस्ट येते, काही जागा पुढे इन्क्रीज देखील होतात. म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत आशा सोडायची नाही. आणि खरं सांगायचं झालं तर मित्रांनो, कधीकधी कमी मार्क्स असलेले उमेदवारसुद्धा सिलेक्टेड होतात, कारण त्यांनी योग्य वेळी योग्य तयारी केलेली असते. म्हणून आता स्वतःला कमी समजायचं नाही, स्वतःवर डाऊट घ्यायचा नाही, कारण तुमच्यातही शिक्षक बनण्याची पूर्ण क्षमता आहे. फक्त स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, सिलेक्शन फक्त मार्क्सवर होत नाही, तर पेशन्स, कन्सिस्टन्सी आणि कॉन्फिडन्सवर देखील होतं. जे उमेदवार शेवटपर्यंत प्रयत्न करत राहतात, जे हार मानत नाहीत, जे प्रत्येक अपडेटनंतर पुन्हा उभे राहतात, यश शेवटी त्यांच्या हातात येतंच. म्हणून मित्रांनो, जर तुमचे मार्क्स चांगले असतील तर कॉन्फिडन्स ठेवा, आणि जर मार्क्स थोडे कमी असतील तरी होप सोडू नका. कारण अजून फायनल प्रोसेस बाकी आहे, अजून ऑफिशियल अपडेट्स बाकी आहेत, आणि अजून खूप संधी तुमच्यासमोर येऊ शकतात. मित्रांनो, फक्त एक गोष्ट करा, निगेटिव्ह विचार बंद करा, फेक न्यूजपासून दूर राहा आणि स्वतःची तयारी स्ट्रॉंग ठेवा. कारण कदाचित आज तुम्ही हा व्हिडिओ एका उमेदवार म्हणून पाहत असाल, पण काही महिन्यानंतर तुमच्या नावासमोर सिलेक्टेड टीचर लिहिलेलं असू शकतं, आणि तो दिवस तुमच्या आयुष्यातील सर्वात अभिमानाचा दिवस असेल. म्हणून मित्रांनो, स्वतःवर विश्वास ठेवा, मेहनत सुरू ठेवा आणि कायम पॉझिटिव्ह राहा. कारण तुमचं स्वप्न अजून जिवंत आहे, आणि ते पूर्ण होण्याची शक्यता देखील तितकीच जिवंत आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पवित्र पोर्टल 2026 शिक्षक भरतीबद्दलची एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट सविस्तरपणे समजून घेतली. विदाऊट इंटरव्ह्यू सिलेक्शन म्हणजे नेमकं काय, कोणत्या उमेदवारांना सर्वात जास्त फायदा होऊ शकतो, मेरिट किती महत्त्वाचे ठरू शकतं, आणि पुढच्या काही दिवसांमध्ये उमेदवारांनी कोणत्या गोष्टींवर सर्वात जास्त फोकस ठेवायला हवा, हे सर्व आपण डिटेलमध्ये बघितलं. मित्रांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, ही फक्त एक भरती नाही, तर हजारो उमेदवारांच्या आयुष्याचं स्वप्न आहे. कोणी वर्षानुवर्ष प्रिपरेशन करत आहे, कोणी अनेक वेळा फेल्युअर पाहिलं आहे, तर कोणी अजूनही फक्त एका संधीच्या प्रतीक्षेत आहे. आणि म्हणूनच पवित्र पोर्टल 2026 ही भरती प्रत्येक उमेदवारासाठी खूप इमोशन्स आणि महत्त्वाची ठरणार आहे. पण मित्रांनो, या संपूर्ण प्रोसेसमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट असेल तर पेशन्स, कॉन्फिडन्स आणि स्मार्ट प्रिपरेशन. कारण फायनल सिलेक्शन कोणाचं होणार हे फक्त आजच्या चर्चांवर नाही, तर तुमच्या कन्सिस्टन्सी आणि तयारीवर देखील ठरणार आहे. म्हणून आतापासूनच स्वतःला मेंटली स्ट्रॉंग ठेवा. मित्रांनो, कधी कोणाचा नंबर लागेल हे कोणीच सांगू शकत नाही. आज जो उमेदवार टेन्शनमध्ये आहे तोच उद्या सिलेक्शन लिस्टमध्ये दिसू शकतो, आणि कदाचित आज हा व्हिडिओ पाहणाऱ्या हजारो उमेदवारांपैकी पुढचा सिलेक्टेड शिक्षक तुम्ही येऊ शकता. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा, मेहनत सुरू ठेवा, आणि तुमचं शिक्षक होण्याचं स्वप्न कधीच सोडू नका. बाकी मित्रांनो, तुमचं या अपडेटबद्दल काय मत आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला काय वाटतं, टीचर भरतीमध्ये इंटरव्ह्यू असावा की मेरिटवर डायरेक्ट सिलेक्शन व्हावं? तसंच पवित्र पोर्टल 2026 टीचर भरती अपडेट्स, स्टेट माहिती, मेरिट ॲनालिसिस आणि अशाच महत्त्वाच्या सरकारी अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. कारण कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या उमेदवाराला महत्त्वाची माहिती मिळू शकते. चला तर मित्रांनो, आजसाठी इतकंच. पुन्हा भेटूया एका नवीन आणि महत्त्वाच्या अपडेटसोबत. तोपर्यंत काळजी घ्या, पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या स्वप्नांसाठी लढत राहा. धन्यवाद.